नमस्कार. तरुण भारत संवादमध्ये आपले स्वागत. आज आपण आढावा घेणार आहोत हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील आज झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाबाबत. सर्वप्रथम पाहणार आहोत आपण शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर या नगरपरिषदेची एकूण आकडेवारी. येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुदर्शन कदम यांच्यावर तब्बल 11,187 फरकाच्या मतांनी विजय मिळवला. राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने 26 पैकी तब्बल 20 जागा जिंकून राजश्री शाहू आघाडीला निर्विवादपणे त्यांनी यश मिळवून दिलं आहे. तर विरोधी शिरोळ तालुका विकास आघाडीला केवळ 5 तर एका अपक्ष उमेदवारानेही या ठिकाणी विजय मिळवला आहे. येथील सिद्धेश्वर मंदिरात सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्याधिकारी टीना गवळी, उपमुख्याधिकारी प्रमिला माने आदींच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. 13 पैकी 2 व 7 प्रभागांच्या 5 फेऱ्या तर उर्वरित 11 प्रभागात 4 फेऱ्यामध्ये मतमोजणी झाली. नगराध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांच्यासह शाहू आघाडीचे गिरमल कोळी, तेजश्री पाटील, रुपाली बंडगर, सचिन चौगुले, मिनल नांद्रेकर, सचिन निटवे, शकुंतला मचले, लक्ष्मण गोसावी, सुमय्या कडबी, बजरंग खामकर, महेश कलकुटगी, स्वाती मादनाईक, उज्ज्वला वागवेकर, पराग पाटील, अशोक मळगे, तबस्सुम फरास, अर्जुन देशमुख, अनुराधा आडके, गीता भोसले, अर्चना आडगणे हे विजयी झाले. तर शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष आघाडीचे उमेदवार संतोष जाधव, अनिता कोळेकर, रंगराव पवार, संजय कुमार पाटील कोथळीकर व पंकज गुरव तर अपक्ष उमेदवार लता गाडेकर या विजयी झाल्या आहेत. हातकणंगले येथे अत्यंत चुरशीने झालेल्या हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजितसिंह रामगोंडा पाटील हे तब्बल 727 मतांनी विजयी झाले. मतदारांनी भारतीय जनता पक्षाची धोबी पछाड या ठिकाणी केली आहे. काँग्रेसचे 5 नगरसेवक निवडून येऊनसुद्धा नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विद्यमान 5 नगरसेवक या ठिकाणी पराभूत झाले असून 3 नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे. शिवसेना शिंदे गटाला 6, काँग्रेसला 5, अपक्ष 3, भाजप 2 व उबाटा गटाला 1 जागेवर यश मिळाले आहे. क्रॉस वोटिंगचा फटका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला या ठिकाणी बसला आहे. हातकणंगले नगरपंचायतची मतमोजणी तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये पार पडली. सकाळी 7 वाजता 7 टेबलवर ही मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक 6, 5, 3 व 7 प्रभागाचा निकाल जाहीर झाला. त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची मतमोजणी प्रत्येक टेबलावर सुरू होती. नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू इंगवले, अभिषेक पाटील व दीपक वाडकर या दिग्गजांचा पराभव झाला. तर दीनानाथ मोरे, रमजान मुजावर, राजू इंगवले, केतन कांबळे व कविता हातकणंगलेकर हे 5 विद्यमान नगरसेवक या ठिकाणी पराभूत झाले आहेत. रणजित धनगर, रोहिणी खोत व सोनाबाई इरकर यांना मात्र पुन्हा एकदा मतदारांनी संधी दिली आहे. प्रभाग क्रमांक 4मध्ये विजयी उमेदवार गिरीश इंगवले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विजय उर्फ गुंडू जाधव यांचा अवघ्या 4 मताने पराभव केला. मतमोजणी अवघ्या 1.25 तासात पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केला. कुरुंदवाड येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव करत राजश्री शाहू विकास आघाडीने सत्ता काबीज केली. तर यावेळच्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपला भोपळाही फोडता आला नाही. येथील पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू विकास आघाडी व भाजपचे नेते डॉक्टर संजय पाटील, माधवराव घाटगे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी अशी तिरंगी लढत झाली होती. राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. चुरशीने झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 12 जागेवर निर्विवाद विजय मिळवत राजश्री शाहू आघाडीने सत्ता काबीज केली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 8 जागावरच विजय मिळवता आला. मागील वेळच्या
विरोधी बाकावर असलेल्या भारतीय जनता पार्टीला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून माजी नगराध्यक्षा रामचंद्र डांगे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झाले आहे. डांगे यांच्या मुरब्बी व अनुभवी नेतृत्वामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू आघाडीला येथे सत्ता काबीज करता आली. या निवडणुकीत राजश्री शाहू आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा डांगे यांनी काँग्रेसच्या योगिनी पाटील यांचा तब्बल 2000 मतांनी पराभव केला. राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनीषा डांगे यांना 9569 तर काँग्रेसच्या योगिनी पाटील यांना 7569 मते मिळाली. भाजपच्या समीरा जोशी यांना 1057 मतावर समाधान मानावे लागले.